The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to the Voice Vista. Today's podcast Voices of Passion, जे आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. आजचे गेस्ट आहेत रोज लवर अँड रोज ग्रोअर डॉक्टर धनंजय गुजराथी. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना देखील गुलाब या फुलावर जीवापाड प्रेम करणारे डॉक्टर गुजराथी हे गुलाब लागवडीचे अत्यंत समर्पित समर्थक आहेत. गुलाबाबद्दलची त्यांची आवड बागेत आणि हृदयात अगदी सारखीच फुलते. आवड ही फुलासारखी असते. फुलण्यासाठी आणि जगात सौंदर्य आणण्यासाठी त्याचे संगोपन केलेच पाहिजे. एकेकाळी गुलशनाबाद अशी नाशिकची ओळख होती. नाशिकला पुन्हा ती ओळख प्राप्त करून देण्यासाठीचा डॉक्टर गुजराथी यांचा हा प्रवास आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सुरू करूयात पॉडकास्ट व्हॉइसेस ऑफ पॅशन. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि व्हॉइसेस ऑफ पॅशन मध्ये आपण भेटत असतो अशा व्यक्तींशी की ज्यांचा व्यवसाय वेगळा आहे आणि ज्यांचं पॅशन हे त्याही पेक्षा खूप वेगळं आहे. दोन्ही गोष्टींचा अर्थार्थी काही संबंध नाही, पण तरी सुद्धा ती व्यक्ती त्या गोष्टीच्या प्रेमात पडते आणि त्याचा एक वेगळा प्रवास सुरू होतो. सो आज आपल्याकडे जे असलेले गेस्ट आहेत ते असेच गेस्ट असणार आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर धनंजय गुजराथी. आणि डॉक्टर धनंजय गुजराथी हे नाव घेतल्यानंतर जनरल फिजिशियन आहेत ते हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचबरोबर तेवढ्याच तोडीने किंवा इनफॅक्ट त्याही पेक्षा जास्त पहिले नाव येतं की रोज किंवा गुलाब, कारण की हे त्यांचं पॅशन आहे आणि त्या पॅशन मध्ये ते कुठे पोहोचलेले आहेत हेच आता आपण बघूयात. सो आता मी मंचावरती आमंत्रित करतो डॉक्टर धनंजय गुजराथी यांना. सर प्लीज वेलकम. अगदी तुमचं खूप मनापासून स्वागत आहे की तुम्ही आमच्याकडे आलात आणि आता तुमचा अनुभव शेअर करतायत. सो सर, धनंजय गुजराथी म्हटल्यानंतर डॉक्टर धनंजय गुजराथी म्हटल्यानंतर डॉक्टर आहेत, जनरल फिजिशियन आहेत, हे सगळ्यांना माहिती, पण तरी सुद्धा पहिलं नाव डोक्यात येतं की रोज किंवा गुलाब. असं का बरं? काय आहे ह्या पॅशन मध्ये आणि हे पॅशन आलं कुठून? याची सुरुवात साधारणपणे 4 वर्षापूर्वी झाली. मलाही माहिती नव्हतं की मी असा काही गुलाबवेडा होईल आणि ही अशी पॅशन निर्माण होईल आणि मी ह्याच्यात एवढा पुढे जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण एक सांगतो, गुलाब हे प्रतीकच प्रेमाचं आहे. बरोबर आहे. आणि प्रेम हे नेहमी देहभान विसरून करायचं असतं, ते उत्कट असतं. बरोबर बरोबर. ते उत्कट नाही केलं तर मजा नाही. आणि गुलाब तुम्हाला केव्हा प्रेमात पाडेल काही सांगता हे सांगता येत नाही, आणि वेडा करेल हे सांगता येत नाही. तसंच गुलाबांनी मला वेडा केलं म्हणता येईल किंवा मी गुलाब वेडा झालो. हा, पण हे कसं घडलं म्हणजे त्याच्या मागची, आणि सगळ्यांना सांगायला मला आवडेल की म्हणजे मी थोडंसं सरांना थांबवतोय की सर प्रेसिडेंट ऑफ नाशिक रोज सोसायटी, म्हणजे रोज सोसायटीचे ते नाशिकचे प्रेसिडेंट आहेत आणि यासोबतच ते रोज फेडरेशनचे मेंबर सुद्धा आहेत, इंडिया रोज फेडरेशनचे मेंबर सुद्धा आहेत. सो त्यांचा प्रवास साधा सुद्धा समजू नका सर. इथपर्यंत म्हणजे जनरली की एखादं पॅशन असणार की चला गुलाब आवडतात आणि 4 गुलाब मी माझ्याकडे लावले, पण तसं न होता तुम्ही इथपर्यंत जसं आता सांगितलं की प्रेसिडेंट असणे किंवा त्याचे फेडरेशनचे मेंबर असणे, हे कसं झालं? याची सुरुवात अशी झाली की मला किचन गार्डनिंगचं खूप वेळ होतं आणि एक 8-10 वर्षापूर्वी मी गच्चीमध्ये छोट्या प्रमाणात किचन गार्डनिंग सुरू केलं होतं. आणि त्याच्यात ऑर्गॅनिक पद्धतीचा विषमुक्त भाजीपाला आपल्या घरीच तयार व्हावा ही त्याच्या मागची अपेक्षा होती. त्या निमित्ताने आधी त्याच्यातलं कुठलीही मला पूर्वपीठिका ही शेतकऱ्याची किंवा शेतकरी घराची नसल्यामुळे त्याच्यातलं कोणत्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं. आणि मी माझेच प्रयोग करत गेलो. त्याच्यात मला नशिबाने यश मिळत गेलं. त्याचा मी एक केलं की बिईंग अ सायन्स ग्रॅज्युएट आणि एक तर्कसंगत विचार करण्याची पद्धत असल्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या नोंदी ठेवणं, प्रत्येक गोष्टीचे प्रयोग करून बघणं आणि ते प्रयोग केल्यानंतर ते सर्व काही व्यवस्थित पार पडतात की नाही हे बघणं, ती निरीक्षण, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून माझ्याकडे
किचन गार्डन अतिशय सक्सेसफुल झालं. आठवड्याचा संपूर्ण भाजीपाला किचन आणि गार्डन. वेगवेगळे लागणारे हिरवे मसाले नुसते भारतीय नाही तर बरं. विदेशीही, म्हणजे थाईम, ओरिगॅनो पासून सगळे हे माझ्याच टेरेसमध्ये क्या बात आहे. तयार होऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला की काही लोक ज्यांना माहीत व्हायचं ते लोक माझे गार्डन बघायला यायचे. त्याच्यानंतर माझं गार्डन बघून त्यांना स्वतःला स्फूर्ती व्हायची, ते स्वतः लावायचे आणि मग नॅचरली माझ्याकडे सल्ला मागायला यायचे. अशा पद्धतीने मी एक व्हॉट्सअप काही ग्रुप तयार केले. त्याच्यातून, कारण सगळ्यांना प्रत्येकाचे फोन रिसिव्ह करणं पॉसिबल, व्यवसायाचीही काही अडचणी असल्यामुळे बरोबर. इतका वेळ देणं शक्य नसायचं. शेवटी मी असं केलं की व्हॉट्सअप ग्रुप केले. त्याच्यातला एक ग्रुप माझा मुंबईत होता. तिथे मला एक डॉक्टर मस्कर, माझ्यासारखेच एक अतिशय मोठे गुलाबतज्ञ आहेत, तर त्यांची भेट झाली आणि त्यांनी मला या गुलाब क्षेत्रात आणलं. अच्छा. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही गुलाबांसाठी काहीतरी करायला पाहिजे. हा, म्हणजे फळझाडं वगैरे तुम्ही उगवतात किंवा आपल्या Yes, जेव्हा भाजीपाला उगवतात. आणि त्या काळात मला वेगवेगळ्या ठिकाणी, मी ज्या ठिकाणी मी लेक्चर्सना जात असे किंवा ह्या विषयीचं मार्गदर्शन लोकांना करायला जात असे, ते लोक मला प्रेझेंट म्हणून कधी कधी गुलाबाचे झाडं देत असते. तर ती 5-6 झाडं पण होती माझ्याकडे आणि त्याचे ज्या वेळेला फुलं त्यांनी बघितले त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडचे गुलाब हे अतिशय बेस्ट क्वालिटी आहे. त्याचं एक दुसरंही कारण आहे की नाशिकचं हवामान गुलाबासाठी बेस्ट आहे. ओके. म्हणजे पूर्ण भारतात म्हणेन मी की नाशिक इतकं सुंदर वातावरण, जर समजा हिल स्टेशन्स आणि अतिशय थंडी ज्या भागात असते तो भाग जर सोडले तर आपल्याकडच्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणा किंवा या महाराष्ट्रामध्ये गुलाबासाठी नाशिकचं हवामान सगळ्यात सुंदर आहे. टेम्परेचर आहे, टेम्परेचर, ह्युमिडिटी, बाकी सगळेच फॅक्टर हे गुलाबासाठी अतिशय योग्य आहेत आणि गुलाबाची क्वालिटी आणि हे सगळंच तुम्हाला नाशिकमध्ये खूप चांगलं मिळतं. आता त्यांच्या प्रेरणेने मला ज्या वेळेला मी गुलाब लावायला सुरुवात केली त्यावेळेला माझा जो बाकीचा जो माझे बरोबरीचे जे लोक होते तर त्यांनाही मी सांगितलं की अशा पद्धतीचे आपण गुलाब लावू शकतो. तर ते म्हणाले की सर तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुम्ही लावले तर आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्ही पण लावू. हा, एकाला एक असं जो तसे ज्योत मिलाते चलो. अशा पद्धतीने असं ठरलं की मस्कर सरांकडे त्यांची बाग, त्यांचं एक फार्म हाऊस आहे, तिथे त्यांनी जवळजवळ 2 ते 2.5 हजार गुलाबांची लागवड केली आहे. बघायला जायचं. हो, वेगवेगळ्या जाती, काही त्यांच्याकडे 4 झाड आहेत, काही 5 झाड आहेत, अशा पद्धतीचे प्रचंड व्हरायटीज आहेत. तर मी 4 फोन केले आणि 8 जण यायला तयार झाले आणि अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे गेलो आणि तिथे सरांनी सांगितलं की धनंजय, त्यांचं माझं आता नातं असं झालंय की ते मला त्यांचा मुलगाच समजतं. त्यांनी सांगितलं की धनंजय इथं थांबणं योग्य नाहीये, नाशिकला गुलाबाची काहीच ऍक्टिव्हिटी नाहीये, बरोबर, तू पुढे व्हायला पाहिजे. नाशिकला तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मंडळ करायला पाहिजे, हे कार्य पुढे सरकायला पाहिजे. गुलाब नाशिकमध्ये रोज शो होत नाहीये. अच्छा, आपल्याकडे इकडे नाही होते. रोज विषयी लोकांना मार्गदर्शन पाहिजे तर कोणीच नाहीये. हो म्हटलं, मार्गदर्शन करण्यासाठी आधी मला यायला पाहिजे ना. पण नशीब असं झालं की आम्ही गुलाब मंडळ स्थापन तर केलं नाशिकला. आपल्याकडे नाशिक गुलाब मंडळ जे स्थापन झालं, नाशिक रोज सोसायटी आम्ही स्थापन केली. नाशिक रोज सोसायटी ही चॅरिटी कमिशनर कडे नोंदलेली धर्मदाय संस्था आहे. अतिशय अधिकृत पद्धतीने त्याचं काम चालतं. आमचं कार्यकारी मंडळ आहे. मी स्वतः अध्यक्ष आहे. कांता मॅडम राठी ह्या आमच्या उपाध्यक्ष आहेत. प्रफुल्ल बोरसे आमचे सेक्रेटरी आहेत. सगळेजण चांगले आणि आमचं 10-12 जणांचं कार्यकारी मंडळ आहे. सगळेजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नाशिकच्या एकंदर याच्यामध्ये चांगली व्यक्तिमत्व आहेत आणि अतिशय वजनदार व्यक्तिमत्व आहेत आणि ते सगळेच जण सोसायटीसाठी हे चांगल्या पद्धतीचा वेळ देऊन सोसायटीचं उत्तम काम चाललेलं आहे. सर, या सोसायटीच्या याच्यामध्ये तुम्ही काय 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 केलं? आमच्या सोसायटीची स्थापना झाली आणि करोना. म्हणजे 2019 आम्ही धर्मदाय आयुक्तांकडे आमचं नोंदणी केली, सर्टिफिकेट मिळालं आणि त्याच्यानंतर करोनाला सुरुवात झाली.
आता काय करायचं. पण असं आहे की त्यावेळेला काही करायचं म्हटलं तरी आमच्याकडे फंडही नव्हता आणि काही करण्यासारखंही नव्हतं. पण मग एक मला कल्पना सुचली की म्हटलं आता सगळ्याच गोष्टी मुलांचं जर शाळाही ऑनलाईन चालली आहे तर आपण रोज शो ऑनलाईन घेतले अच्छा, तर रोज शो ऑनलाईन. हा, तर ही कल्पना ज्या वेळेला मी म्हस्कर सर किंवा पुण्याचे गुलाबतज्ञ भिडे सर म्हणून आहेत, आपले बळवंत ठिपसे म्हणून आहेत, त्यांच्याकडे ज्या वेळेला मांडली त्यावेळेला ते माझ्या फोनवर 5 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स होता. मग ते म्हणाले की गुजराती तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण काय ते पचत नाही हो आम्हाला. म्हणजे कसं काय करायचं, तिघांचं अगदी सारखं उत्तर होतं. त्याचं कारण म्हणे असं कधी काही झालेलंच नाहीये, कुठली स्पर्धा अशा पद्धतीने झालेली नाहीये. तुम्ही म्हणे व्हॉट्सअप ग्रुप केलाय, तुम्ही फोटो शेअर करताय गुलाबांचे स्वतःच्या, तुम्ही गुलाबांवर मार्गदर्शन करताय, प्रचंड तुम्ही अभ्यास केला, इथपर्यंत ठीक. पण रोज शो कसा काय ऑनलाईन घेणार. मग 4 रात्र जागलो. स्पर्धेचे नियम, प्रोटोकॉल, कारण प्रत्येक स्पर्धेला प्रोटोकॉल असतो. बरोबर आहे. रोज शो साठी अमेरिकन रोज सोसायटीने तयार केलेला 130 पानांचा प्रोटोकॉल आहे, तो फॉलो केला जातो. अच्छा. आता हा प्रोटोकॉल करणं, त्या गुलाबाची नियमावली ठरवणं, ही सगळीच जबाबदारी माझ्या एकट्याकडेच आली. कारण त्याविषयी तुम्ही कारण हा किडाच डोक्यातून माझ्या निघाला होता. नॅचरली आहे, म्हणजे पाटील बुवा लग्न करा, तुम्हीच व्हा, अशी परिस्थिती झाली. मग आता काय करणार. मग मी खपून एक नियमावली मनाशी तयार केली, ती कागदावर उतरवली. त्याच्यात मी असा नियम केला की गुलाबाचं फुल मार्केटमधून आणून कोणी लावू नये, त्याच्यासाठी झाडावर फुल असलेला एक फोटो पाहिजे त्याच फुलाचा. बरोबर. त्या फुलाचा रोज शोला जसं आम्ही प्रेझेंट करतो फुल, तसा एक कट करून, त्याच्या पाकळ्या व्यवस्थित करून, त्याची पानांची संख्या इतकी पाहिजे आणि ते बाटलीत ठेवतो पाण्यामध्ये. सर म्हणजे पानांची संख्या किंवा हे प्रत्येक गोष्टीचे नॉर्म्स आहेत. बापरे. त्याच्या काडीची लांबी किती असावी, देठाची लांबी किती असावी, पाकळ्या किती उमललेल्या असाव्यात. अच्छा. त्याच्यानंतर म्हणजे कळी पण चालणार नाही आणि पूर्ण उमललेलं स्टॅमिन दिसणारं फुल पण चालत नाही. म्हणजे तुम्हाला तो जो एक मधला पोर्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला थर्ड उमललेलं फुल, त्याचा सेंटर हाय दिसला पाहिजे, अशा पद्धतीचे नॉर्म्स असतात. फुलाच्या एक ब्युटी त्याची अप्रिशिएट करण्यासाठी. आणि जजेस ते सगळं बघतात आणि ते कंटेंटचे प्रत्येकाचे मार्क दिले जातात की फुलाचं फॉलिज कसं आहे, फुलाचं देठ कसं आहे, फुलाच्या देठाची लांबी किती आहे, फुलाचं कंटेंट म्हणजे फुल कसं दिसतं, तर त्याची जी जात आहे, त्यात ती जात कोणती आहे ते जर तुम्ही लिहिलं तर त्यालाही मार्क असतात. मला माहित पाहिजे तुम्ही कोणता गुलाब लावताय. बरोबर. ते नसेल तरी तुम्ही स्पर्धेला उतरू शकता, फक्त काही मार्क तुमचे कमी होतात, बाकी काही नाही. तर अशा पद्धतीचे सगळे नॉर्म्स पाळून तो गुलाब बाटलीत ठेवायचा, त्याचा एक फोटो काढायचा आणि तिसरा त्याचा 360 डिग्रीतून एक व्हिडिओ काढायचा आणि ते तिन्ही गोष्टी आम्हाला पाठवायच्या. मग आम्ही तुमच्या फुलाचं जजिंग करू आणि अप्रिशिएट करू, आम्ही नंबर काढू. परफेक्ट, ठीक आहे. त्याप्रमाणे मी म्हस्कर सरांना कसं तयार केलं, माझ्या प्रेमाखातर तयार झाले आणि आम्ही नाशिकचे जे काही एक 5-25 लोक होते त्यांच्यामध्ये आम्ही स्पर्धा घेतली. 40 लोकांमध्ये 40 एंट्रीज आल्या आमच्याकडे आणि त्या 40 एंट्रीज मधली 3 ते 4 बक्षीस आम्ही दिली आणि तो पहिला शो हा ऑनलाईन पार पडला. तो शो झालेला नाशिकचे पार्टिसिपंट मी आणि म्हस्कर सर सोडले तर पुण्याचे ठराविक काही लोकांना माहिती होतं की असं काहीतरी उद्योग ह्या माणसाने केला. ते समजल्यानंतर माझ्यावर टीकेची प्रचंड झोड उठली. कारण तुम्ही हे उद्योग करू नका, ही फोटोची स्पर्धा झाली आणि ही जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर रोज शो बंद पडतील, असं काहींचा त्याच्या मागे लॉजिक होतं. मी सांगितलं करोना नंतर यावेळेला
फिजिकल रोज शो होतील त्यावेळेला फिजिकल रोज शोला ते ऑनलाईनची protocol सर असते. येणारच नाही कधी. बरोबर. त्याचा उत्साह त्याचं ते Actual माणसं, actual तुमची फुलं आहेत ते आणि लाईव्ह सगळे शो लोक आणि तुम्ही याची कम्पेअर करूच शकत नाही असं काही होणार नाहीये. ही आपली करोनासाठी तात्पुरती सोय आहे. तात्पुरती सोय आहे. मग त्याचा सगळा प्रोटोकॉल आधी सगळा तयार होता. मग असं ठरलं की ही स्पर्धा आपण थोडीशी याची व्याप्ती वाढवू म्हणून मी त्याची व्याप्ती थोडी वाढवली. तर पुण्याहून काही लोकांचा फोन आला, अहो सगळंच बंद पडलंय कारण त्यावेळेला करोना बऱ्यापैकी वाढला होता आणि आता रोज शो होऊ शकत नाहीत वर्ष 2 वर्ष ही लोकांना खात्री पटली होती. आणि आता आपल्या स्पर्धेमध्ये जर समजा आपले गुलाब जाणार नाहीयेत तर त्या गुलाबांचं महत्वच नाही राहत. कारण काही लोक त्या स्पर्धेसाठी म्हणून उत्सुक असतात, त्यांना बरोबर आहे. पॅशन आहे की ती स्पर्धा झाली पाहिजे. तर त्यांचे मला फोन आले की सर आम्हालाही याच्यात सहभागी होऊ द्या. वाढता वाढता ते लोण अखिल भारतीय झालं आणि आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग झालेला नाही असा आकडा साधारणपणे 2,500 एंट्रीजचा खर्च आमच्याकडे येऊन पडला. क्या बात आहे सर. आणि मग आमची टीम कामाला लागली कारण मग पुण्यातले फक्त आधी भस्कर सर होते, मग भिडे सर तयार झाले, ठिपसे सर तयार झाले आणि ती स्पर्धा ही पार पडली. आम्ही बक्षिसं सुद्धा बाय कुरिअर पाठवली आणि त्याचा जो बक्षीस समारंभ होता तोही झूमवर घेतला. म्हणजे खऱ्या अर्थाने ती स्पर्धा झाली. त्याच्यानंतर तत्कालीन रोज परिषदेचे अध्यक्ष इंडियन रोज फेडरेशनचे अध्यक्ष आणि जागतिक रोज सोसायटीचे म्हणजे वर्ल्ड रोज सोसायटीचे एशियाचे उपाध्यक्ष अहमद आलम खान यांचं मला खास पत्र आलं आणि त्यांचा आधी मला 4 वेळेला फोन आला होता की नाही ही स्पर्धा घेताना तुम्ही IRF लाही सामील करून घ्या कारण अशा पद्धतीची स्पर्धा जी तुम्ही घेताय ती युनिक आहे, ऑल ओव्हर वर्ल्ड ही पहिल्यांदा होती. क्या बात आहे. आणि ह्याचा जो तुमचा प्रोटोकॉल आहे तो आता जगभर फॉलो करावा लागेल. अशा पद्धतीची स्पर्धा घ्यायची असेल. खूपच त्यांच्याकडून हा इन्शुरन्स आल्यानंतर मात्र आम्हाला खूप रूप आला. आम्ही ती स्पर्धा पार पाडली. त्या स्पर्धेला जो प्रतिसाद मिळाला तो अक्षरशः मणिपूर पासून जयपूर पर्यंत आणि झुमरी तलैयापासून ते कोडाईकनाल पर्यंत 2,500 एंट्रीज या पहिल्या स्पर्धेला आमच्या मिळाल्या आणि त्याची व्याप्ती 14 राज्यांमध्ये पसरली. आणि त्याच्यामुळेच डॉक्टर गुजराती हे नाव अखिल भारतीय लेवलला सगळ्या रोज प्रेमींना की असा काहीतरी उद्योग करणारा हा नाशिकमध्ये कोणीतरी प्राणी आहे ह्याची माहिती झाली. आणि म्हणून आय एम फेमस फॉर दॅट. ऑल ओव्हर इंडिया तुम्ही म्हणालात की अचानक तुमचं नाव 3-4 वर्षाच्या फील्डमध्ये त्यावेळेला तर 1.5 वर्ष झालं होतं मला या फील्डमध्ये येऊन, पण तुमचं नाव एवढं का झालं. पुढच्या वर्षी करोना कमी झाला नाही, नॅचरली मला फोनवर फोन यायला लागले आता कधी ह्या वर्षीची कधी. आणि त्या वर्षी नुसते स्पर्धक नाही तर त्याचे जजेस सुद्धा ऑल इंडिया लेवलचे झाले. म्हणजे दिल्लीच्या राहुल कुमारांनी मला स्वतःहून सांगितलं की सर आय एम रेडी टू जॉईन एज अ जज. बंगालचे अतिशय सुप्रसिद्ध ब्रिडर आणि मोठं व्यक्तिमत्व आमच्या क्षेत्रातलं संजय मुखर्जी, वयाने कमी आहेत पण ते अतिशय ह्या आणि कलकत्ता रोज कल्चर आणि ह्याच्यामध्ये त्यांचं प्रचंड मोठं काम आहे, ब्रिडिंगही करतात. तर तेही जॉईन झाले. मुंबईहून अर्षद भिवंडीवाला की जे रोज परिषदेचे खजिनदार आहेत त्यांचंही मला हे आलं की सगळेजण आता उत्सुकतेने वाट पाहतात आणि दुसरी स्पर्धा तुम्ही घेतलीच पाहिजे. नाव यू कॅन नॉट स्टॉप. आता एकदा सुरू केलं तर तुम्हाला आता हे करावंच लागेल. आणि दुसऱ्या स्पर्धेला 2,000चा टप्पा आम्ही कधी पार केला आणि शेवटी एकच केलं की आम्ही शेवटच्या दिवशीपर्यंत एंट्री घेतल्या आणि वेळ आली तर आम्ही 2-3 दिवसानंतर पण घेतल्या. कोणाला नाराज नाही. म्हणजे लोकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या लोकांवर आणि फुलांवर. आमचं एक तत्व आहे की आम्ही माणसावर अन्याय झालेला चालू शकतो, फुलावर अन्याय नाही झाला पाहिजे, हे एक तत्व असतं आमचं. त्याप्रमाणे ती स्पर्धा ही अतिशय मोठ्या प्रमाणावर गाजली. अखिल भारतीय जजेस पण होते त्यामुळे त्या स्पर्धेचं वलय हे
इव्हन त्याच्याबद्दलचा लेख वर्ल्ड रोसेस सोसायटीच्या ह्याच्यावर सुद्धा गेला आणि सगळीकडूनच आम्हाला विचारणा यायला लागली. नाशिककडून प्रेरणा घेऊन नागपूर, कलकत्ता, रांची, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे, आम्ही बनवलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे, बेसिकली मी बनवलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे ती पुन्हा स्पर्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये झाली आणि त्या स्पर्धेचेही मला सगळे त्याच्यातल्या त्यांना काही अडचणी आल्या, काही आल्या तर ते लोक मला भेटत म्हणजे फोन करायचे आणि हक्काने माझ्याकडून सगळं हे घ्यायचे. हा प्रवास करताना मी 2-3 गोष्टी केल्या. ती म्हणजे मी नाशिकच्या हवेसाठी एक प्रोटोकॉल तयार केलाय की पॉटिंग मिक्स कसं असावं. म्हणजे अगदी ज्याला कुठल्याही गोष्टीतलं काही कळत नाही त्यांनी सुद्धा फक्त त्या पद्धतीने जर समजा थोडस डोकं लावून जर समजा ते केलं तर त्याच्याकडचा गुलाब नर्सरीतून आणलेला कधीही मरणार नाही आणि तो उत्तम फुलं देईल याची माझी खात्री आहे. असे प्रोटोकॉल आम्ही तयार केले की जे लोकांना आम्ही देतो आणि त्याप्रमाणे लोकांनी गुलाब वाढवण्यासाठी मदत करतो. सर आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही ब्रीडिंग हा शब्द दोनदा वापरला. हायब्रिडायझर हा नेमकं काय आहे? आता गुलाब ज्या वेळेला तुम्ही गुलाब स्वतःला, मी स्वतःला तज्ञ म्हणत नाही, मी गुलाब हौशी गुलाबवाला आहे, म्हणजे गुलाब हॉबिस्ट आहे, गुलाब प्रेमी आहे, गुलाब हॉबिस्ट आहे, गुलाब ग्रोअर म्हणू शकता. आता गुलाब रोज ग्रोईंग मधली सर्वोच्च तुम्ही एक पॅशन असतं ना, बरोबर. तुम्ही आधी एक खेळ खेळताय तो तुम्ही गल्लीत खेळताय, मग ग्राउंडवर खेळताय आणि मग तुम्ही अगदी कसोटी खेळताय. तर तसंच आमच्या इकडे आहे की तुम्ही वेगवेगळ्या काही जाती अशा आहेत की ज्या वाढवणं त्याचं जतन करणं जरा अवघड असतं. काही जाती ह्या जतन करायला सोप्या असतात. म्हणजे मी लोकांना सांगतो की अरे आता ना सुरुवातीला तू ह्या जाती म्हणजे हे आणि तुझा विरस होणार नाही. बरोबर, ठीक आहे ना. आणि नाशिकच्या हवेला कोणत्या चांगल्या आहे, बरोबर, ती गोष्ट बघायला पाहिजे. नाशिकचं हवामान कोणत्या जातींसाठी चांगलं आहे. अगदी सुरुवातीलाच मी जर त्याला कुठल्या ग्रॅज्युएट लेवलचा प्रश्न टाकू तर ते बरोबर नाही आणि ते म्हणजे तो ते करू शकतो. दिस गुलाब ग्रोईंग किंवा रोज ग्रोईंग इज नॉट अ रॉकेट सायन्स. थोडस व्यवहार ज्ञान असलेला आणि थोडीशी इच्छाशक्ती असलेला कुठलाही माणूस उत्तम पद्धतीचे स्पर्धात्मक गुलाब उत्पन्न करू शकतो, लावू शकतो आणि त्याचं सगळं काही करू शकतो. हा माझा दावा आहे. दिस इज नॉट अ रॉकेट सायन्स. बरोबर. ह्याच महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या गुलाब लावताना तुम्हाला फॉलो करायला लक्षात घ्या की कोणती अगदी तुम्ही कोणती कोथिंबीर लावणं तीही एक वनस्पती आहे आणि गुलाब लावणं अर्थार्थी तुम्हाला कोथिंबीरीचं आयुष्य कमी आहे, ती 3 महिन्यात त्याचं पीक येतं. गुलाबाचं आयुष्य 12-14 वर्ष आहे, त्यामुळे तो तुम्हाला जास्त काळ आनंद देतो. बरोबर. आणि तो हायब्रिड गुलाब आनंद काय देतो? गुलाब हे उत्तम प्रतीक आहे प्रेमाचं. हे तर सगळ्यांनाच माहितीये. प्रेमाचं प्रतीक. सर व्हॅलेंटाईनला कोबीचं फुल देऊन बघा बरं काय होतं. मिळत नाहीत कधी गुलाब नाहीत गुलाब. दुसरी गोष्ट अशी आहे की गुलाब म्हटलं की सुगंध. लोकांचा एक काय होतं की मार्केट मधले गुलाब बघतात की जे फक्त त्याच्या शेपसाठी किंवा ह्याच्यासाठी वेगळ्या जाती ह्या डेव्हलप केलेल्या असतात. बरोबर. त्यांना सुवास नसतो असं नाहीये, त्यांनाही सुवास असतो. म्हणजे आपले बुकेज वगैरे येतात त्याच्यात जे लावतात त्याचा सुवास अतिशय मंद असतो, म्हणून तो तुम्हाला जाणवत नाही. कारण त्याची गुलाबाच्या सुगंधाची वेळ कधीची असते तर त्याचा इंटेन्स सुगंध कधी तुम्हाला मिळतो ज्या वेळेला त्याच्यावर त्या सुगंधाचा आणि त्या पाकळ्यांच्या डौलाचा उपयोग कोणासाठी आहे? प्रजोत्पादनासाठी, मधमाशा यावा याच्यासाठी तो सुगंध असतो. बरोबर. तर ती जी वेळ आहे त्या वेळेला तुम्हाला तो सुगंध अल्प प्रमाणात का होईना देतो. म्हणजे बिनवासाचा गुलाब नसतो प्रत्येक गुलाबाला. आणि लक्षात घ्या गुलाबाचे सुगंध तुम्हाला जर असं वाटत असेल की एक फक्त तुम्ही जो गुलाब अत्तराचा सुगंध जो घेता तसं नाहीये. गुलाबांमध्ये शेकडो प्रकारचे सुगंध आहेत. लेमनी आहे, दालचिनी सारखा आहे, त्याच्यानंतर मोगऱ्यासारखा वास असलेला गुलाब आहे. हो, गुलाबामध्ये आणि ते मिक्स वास आहेत. सर आता हे तुम्ही एवढे प्रकार सांगितले मला, सो गुलाबांचे कोणते प्रकार आहेत ज्याच्यामुळे हे सगळं उत्पन्न होतं? आम्ही त्याच्यावर येतोच आहे आता.
तर गुलाब ओळखला जातो सुगंधासाठी, दुसरं गुलाब ओळखला जातो त्याच्या रंगांसाठी. तुम्हाला एक सांगतो, गुलाबाच्या प्रत्येक रंगाचं एक मिनिंग आहे. पांढरा गुलाब कधी द्यायचा, लाल गुलाब कधी, पिवळा गुलाब कधी, इतकंच नाही तर एक असंही आहे की किती गुलाब काय प्रतीक देतात. किती गुलाब, येस, संख्या 1 पासून 99 पर्यंतची संख्या आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे, प्रत्येकाचा एक मिनिंग आहे, प्रत्येकाला एक अर्थ आहे की तो कशासाठी दिला, कशासाठी दिला जातो. जसं की फॉर एन एक्झाम्पल साधारणपणे ट्राय किंवा 3 जे गुलाब आहेत ते ते आय विल लव्ह यू फॉर एव्हर. अच्छा, त्यासाठी हे ती असं 99 पर्यंतचे गुलाब आहेत. 99 पर्यंतच्या संख्या आहेत आणि त्याच्यात तुम्ही ते कधी, जसं 75ला 75 ज्योतींनी ओवाळतात, तसं गुलाबाचं सुद्धा आहे की ते किती आणि कोणत्या रंगाचे गुलाब किती द्यायचे. अच्छा, ह्याचं एक तत्व आहे. गुलाबात सुवास तर प्रश्नच नाही. गुलाबांच्या आता मी जातींवर येतो. गुलाबांच्या महत्वाच्या 3 जाती. एक हायब्रिड टी, आपल्याकडे माहिती असलेल्या. दुसरे आहेत फ्लोरिबंडा. ओके. हायब्रिड टी एका दांडीवर एकच मोठं फुल येतं. दुसरं एका दांडीवर हायब्रिड टी पेक्षा आकाराने लहान असलेली पण साधारणपणे 8 ते 10 फुलांचा गुच्छ येतो, त्याला फ्लोरिबंडा म्हणतात. आणि तिसरं तुम्हाला माहितीये, बटन गुलाब नावाने आपण ओळखतो, मिनिएचर. बरोबर, मिनिएचर गुलाब, फुलांचा आकार लहान असतो, शेकड्यांनी फुलं लागतात. आता हे 3 प्रकार आपल्याकडे मिळतात, पण त्याच्याहून अनेक पद्धतीने गुलाबाचं वर्गीकरण होतं. जसं इंग्लिश रोज, चायनीज रोज, हायब्रिड परपेच्युअल, त्याच्यानंतर गिगॅन्टिया, असे खूप प्रकार आहेत. जर फॉरेनचे गुलाब तुम्ही बघितले, डेव्हिड ऑस्टिन कंपनीचे गुलाब, आणि लोकांना एक माहिती आहे की एक असा गुलाब आहे की ज्याची किंमत लाखांमध्ये आहे. त्या गुलाबाचं नाव आहे जुलिएट. जुलिएट नावाच्या गुलाबाची किंमत एवढी आहे? हो, एका काडीची किंमत लाखामध्ये आहे. एका काडीची? एका काडीची, एका फुलाची किंमत. बापरे. आणि तो गुलाब मिळत नाही. त्याचं कारण तो गुलाब तयार करायला डेव्हिड ऑस्टिन कंपनीला त्या काळामध्ये जवळजवळ $10 कोटी खर्च आला होता. एवढं कसं काय? हो, त्याचं प्रोसेसिंग आणि ते करताना त्याच्यासाठी एवढे प्रयोग केले गेले की त्या प्रयोगाचा खर्च एवढा झाला आणि शेवटी ती जात तयार झाली त्यांना हवी असलेली. पण मग आता ते रेग्युलर मध्ये करतात. हो, तर डेव्हिड ऑस्टिन कंपनी ही नवीन नवीन गुलाब दरवर्षी इंट्रोड्यूस करणारी, हायब्रिडायझेशन करणारी कंपनी आहे. ठीक आहे. आणि डेव्हिड ऑस्टिनचे रोजेस जे आहेत ते 4 क्वाड्रंट, किंवा तुम्ही जर इंग्लिश मॅरेजेस मध्ये बघितलं असेल तर कोटावर लावलेलं किंवा नवऱ्या मुलीच्या हातात जो बुके असतो, ज्याच्यामध्ये असे पाकळ्यांचे 4 भाग झालेले असतात, त्याला डेव्हिड ऑस्टिन रोजेस म्हणतात. ते शेवटी त्याला इंग्लिश श्रब रोजेस म्हणतात. इंग्लिश श्रब रोजेस म्हणतात. तर अशा पद्धतीने, कारण नॉकआउट रोजेस आहेत, असे वेगवेगळे प्रकार, असे वेगवेगळे खूप प्रकार आहेत. सर तुम्ही 4 पाकळ्यांचे गुलाब आहेत, म्हणजे असे खूप प्रकारचे गुलाब आपल्याकडे जे उपलब्ध आहेत किंवा आपल्याकडे लोकांना भावणारे जे गुलाब आहेत, प्रत्येक प्रदेशानुसार, प्रत्येक लोकांची रुची असते. जसं आता आपल्याकडे जो गावठी गुलाब आपण म्हणतो तो दमास्क रोज आहे, अतिशय सुगंधी आहे, त्याच्यापासून गुलाब अत्तर बनवतात, गुलाब पाणी बनवतात. मूळ भारतामध्ये स्थानिक गुलाब नाहीये. हिमालयात काही गुलाब आहेत की जे मूळचे भारतीय गुलाब म्हणता येतील. अच्छा, म्हणजे इकडे जे आपल्याकडे आहेत ते सगळे आलेले आहेत. तर आपल्याकडे जो गावठी गुलाब आपण म्हणतो तो दमास्कहून साधारणपणे मुघल किंवा सिकंदरच्या काळात हा आपल्याकडे आला. बरोबर. आणि आता तो सगळीकडे मिळतो आणि मुख्य म्हणजे त्याचं पुनरुत्पादन खूप इझिली होतं, म्हणून तो आपल्याकडे फेमस आहे. सर जाता आता पुनरुत्पादन, हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं की गुलाबातली लेव्हल मधली सर्वात शेवटची पायरी काय, तर हायब्रिडायझेशन करणे. बरोबर आहे. या छंदाचं शेवटचं टोक, राईट. तर हायब्रिडायझेशन करणं ही एक कला आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या जाती ह्या त्याचं एकत्रीकरण केलं जातं. समजा गुलाबांचे 2 प्रकार आहेत, तर त्याचे पुके वेगळे काढले जातात आणि जे
एक फुल जे असतं एकाच फुलामध्ये पुकेसर स्त्रीकेसर दोन्ही दोन्ही असतात, असतं. तर त्याच्यातले एका फुलातले पुकेसर गोळा केले जातात, दुसऱ्या फुलातले पुकेसर काढले जातात हम्म. आणि त्याचे फक्त स्त्री केसर ठेवले जातात, त्याला झाकून ठेवलं जातं, ज्या पद्धतीने नवीन हायब्रिड पॉलिनेटर येणार नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर हे जे पुकेसर आहेत त्याच्यातले जे पोलन्स निघतात दुसऱ्या दिवशी वाळल्यानंतर त्याची एक विशिष्ट प्रोसेस आहे. बरोबर. तर ती प्रोसेस केल्यानंतर ते पोलन हे दुसऱ्या स्त्री बीजावर हे इंट्रोड्यूस केले जातात आणि ते इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याच्यापासून गुलाबाची फळं तयार होतात आणि ती फळं तयार झाल्यानंतर गुलाबामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे की त्या फळांच्या ज्या बिया निघतात त्याचं स्ट्रॅटिफिकेशन करावं लागतं. ते स्ट्रॅटिफिकेशन फ्रीजमध्ये ठेवून 1.5 महिना ठेवावे लागतात आणि एवढं सगळं करूनही गुलाबाच्या बिया रुजण्याचं प्रमाण हे फक्त 1 ते 10% कितीही जरी तुम्ही प्रयत्न केले तरी. त्याच्यामुळे गुलाबाचं पुनरुत्पादन करणं बीच्या माध्यमातून हे एक अवघड कार्य आहे. अशा पद्धतीने त्या नवीन बिया रुजल्यानंतर त्याची नवीन जात तयार होते. त्यातही बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या ज्या फुलं तयार होतात त्याची क्वालिटी ही चांगली नसते किंवा ते रोगाला लगेच बळी पडतात. बापरे. त्यामुळे त्या 100 जर तयार झाले तर त्याच्यातलं एखादं रोग असतं आणि त्याच्यात ती क्वालिटी मिळते क्या बात. आणि ती क्वालिटी मिळाल्यानंतर ती एक नवीन जात तयार होते. मग त्याची 3 वर्ष ट्रायल घ्यावे लागतात. पहिल्यांदा त्याला वेगळं वाढवायचं, त्याच्यावर पेस्टिसाइड मारायचे नाही, त्याला खाद्य कुठलं द्यायचं नाही, टफ अवस्थेत ते जगलं पाहिजे. जसं जंगली झाड. राईट. त्याच्यानंतर मग त्या फुलाचे डोळे हे रूटस्टॉकवर भरले जातात आणि बघितलं जातं की त्याच क्वालिटीज ह्याच्यात आल्या आहेत की नाही. आणि तिसरं त्याच्यानंतर ते मदर प्लांट तयार होतं आणि त्याच्या बर्ड्स ह्यात परत एकदा बडिंग करून बघतात की खरोखरच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये त्याच्या क्वालिटीत काही बदल होत नाही. आणि तेव्हा त्या कसोट्यांमधून पार पडल्यानंतर नवीन जात तयार होते. आता मी काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये, तर मी असं केलंय ह्याच्यामध्ये की पहिली गोष्ट नाशिकमध्ये हायब्रिडायझेशन होऊ शकतं हे सिद्ध केलं. दुसरी गोष्ट हायब्रिडायझेशनच्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या रेकॉर्ड केल्या आहेत. तिसरी गोष्ट नाशिकमध्ये बी रुजल्यानंतर त्याच्यातून रॅडिकल बाहेर निघाल्यापासून त्याचं झाड होईपर्यंत प्रत्येक स्टेजचं फोटोग्राफी रेकॉर्ड ठेवलंय. सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. आणि एवढं सगळं करून आता नाशिकमध्ये जर कोणाला हायब्रिडायझेशन करायचं असेल किंवा इव्हन आउट ऑफ नाशिकही मला बऱ्याच जणांचे फोन येतात, तर मी त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन केलं. जाता जाता सांगतो की ह्या सगळ्याचे गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. तर रवींद्र नाईक आपले जे मंत्री आहेत कॅबिनेट मिनिस्टर, त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं तर त्यांनी डोंबिवलीच्या शोला मला आवर्जून बोलवलं होतं. येताना मला त्यांनी तो डिस्प्ले घेऊन बोलवलं होतं हायब्रिडायझेशनचा, की लोकांना समजू द्या की हायब्रिडायझेशन कसं असतं. आणि त्यांनी तिथे माझा एक मोठा सन्मान केला. त्याच्यानंतर खास साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मला पुढे करून ती मुलाखत घ्यायला लावली. हायब्रिडायझेशनचं हे जे काही प्रयोग करतायत अशा पद्धतीचं माझं हायब्रिडायझेशन सक्सेसफुल झालेलं आहे. एक नवीन जात मी तयार केली आहे. त्याचा फोटो तुम्ही नंतर लोकांना दाखवा. अजून त्याचं नामकरण झालेलं नाहीये. जाता जाता सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की नाशिकच्या मातीत निर्माण झालेला गुलाब आहे, तुमचा मला सहभाग पाहिजे त्याचं नाव ठेवण्यासाठी. मी सगळ्यांना विनंती करतो, खूप प्रतिसाद द्या. माझा फोन नंबर 9822754981. थँक्यू व्हेरी मच. सो हे होते डॉक्टर धनंजय गुजराती सर, आणि ज्यांचं गुलाबाचं पॅशन, आणि जर पॅशन एखाद्या गोष्टीचं असेल तर ते किती लेवल पर्यंत जायला पाहिजे होतं हे आता त्यांच्या शेवटच्या की डॉक्युमेंटेशन किंवा त्या गोष्टीसाठी किती प्रयत्न किंवा त्यांचा जो सत्कार झाला या गोष्टींवरनं आपल्या लक्षात येतं. आणि सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून की तुम्ही या मंचावर आलात आणि आमच्या सगळ्या ऑडियन्सशी संवाद साधलात. खूप खूप छान वाटलं. खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओ विस्तार आणि प्रसून मॅडम, चव्हाण मॅडम सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपण बघत होतात हा शो. सो लवकरच भेटूयात नवीन विषयावरती, नवीन व्यक्तीसोबत, नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. Thank you for tuning into the Voice Vista podcast.
आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर। ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान। डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने। साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।